OCW हिटलरशाही नागपूर मनपा व्यवस्थापन विरोधात 2 फेब्रुवारीपासून धरणं आंदोलन, 7 दिवसानंतर आमरण उपोषण. मुन्ना यादव यांची पत्रकार परिषद. बघा ग्राफिक वर्ल्ड न्यूजवर. काय आहे प्रकरण OCWचं? म्हणजे आम्ही काय केलं, जे अंतर डिफरंट रक्कम आहे यांची किमान वेतनाची, गेल्या अनेक वर्षापासून हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात, गेल्या 15 वर्षापासून हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात आणि यांची जी डिफरंट रक्कम आहे ती खूप मोठी होऊन गेलेली आहे आणि ती डिफरंट रक्कमची आम्ही केस टाकली आणि त्या कंपनीने काम सोडून दिलं आणि यांनी एक नवीन कंपनी आणली आणि नवीन कंपनीमध्ये पुन्हा ते कर्मचारी भरती घेतले आणि ज्या कर्मचाऱ्यांनी किमान वेतन मागणी केली होती त्या कर्मचाऱ्यांना त्यांनी काढून टाकलं. हा एक या 100 कर्मचाऱ्यावर मोठा अन्याय नागपूर महानगरपालिका असो, OCW असो, त्यांच्याकडनं होत आहे. आणि भारतीय मजदूर संघ हा मजदूरांना न्याय देणारा एक न्याय देणारी सर्वात जगातली सर्वात मोठी संघटना आहे. आणि हे लोक या कंपनीला का जुडले, यांनी युनियन का तयार केली, याच कारणावरनं या कर्मचाऱ्यांना काढून दिलं. आणि जे कंपनीचे मुख्य आहेत तिथले KMP सिंग यांचे वय 60 वर्षाच्या वर आहे, यांचे पगार 2 लाख रुपये आहे आणि या कर्मचाऱ्यांना फक्त ते 13,000 रुपये पगार देत होते. आणि मिनिमम वेजेस यांच्या 20,000 ते 23,000 रुपये होतं. महानगरपालिका परिमंडळ झोन 1 प्रमाणे या कर्मचाऱ्यांना पगार 23,000 रुपये दिला पाहिजे होता आणि हे कर्मचारी आज बेरोजगार होऊन आपल्या घरी बसले आणि त्या कर्मचारी कंपनीला काही घेणं नाही. गेल्या 15 वर्षापासून हे कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात. 13,000 रुपये, 13,000 ते कमी पगार होतं. आम्ही 1 वर्षापासून हे लढाई सुरू केल्यानंतर जेव्हा त्यांनी यांचे पेमेंट 13,000 तरी वाढवलं आणि यांना कुठल्याच प्रकारचं कुठलंच बेनिफिट त्या कंपनीने कधीच दिलं नाही आणि बोनस सुद्धा त्यांना दर महिन्यात एक बोनस यांना देत होते. आणि या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर आज 100 कर्मचाऱ्यांवर बंद केल्यावर याच्यात महिला किती आहेत? 4 महिला आणि बाकीचे सर्व पुरुष. ते गेल्या 15 वर्षापासून त्या कंपनीमध्ये काम करत होते. त्या कंपनीने हिटलरशाही करून या कर्मचाऱ्यांना काढून टाकलं. आता तुम्ही मला विचारा की नागपूर राज्यावर, केंद्रावर आणि नागपूर महानगरपालिकेवर भाजपची सत्ता आहे आणि मी भाजपचा एक कार्यकर्ता या ठिकाणी ते आंदोलन करण्याची तयारी करत आहे, पण करणार काय आहे? या कंपनीची मनमानी एवढी वाढली आहे, यांनी या कर्मचाऱ्यांना काढलं तर काढलं. यांनी लोकांना जे बिल पाठवणं सुरू केलं आहे नागरिकांना, ते बिल एका महिन्याचे बिल 5,000, 7,000, 3 महिन्याचं बिल 15,000 असे बिल, चुकीचे बिल, मीटर रिडिंग न घेता ऍव्हरेज बिल लोकांपर्यंत ही कंपनी पोहोचवत आहे. या कंपनीची मनमानी खूप वाढली आहे. या कंपनीच्या विरोधात आम्ही उद्यापासून आमरण उपोषण, म्हणजे आम्ही साखळी उपोषण पहिले 7 दिवस करू आणि 7 दिवसानंतर आम्ही जर त्या कंपनीने आणि नागपूर महानगरपालिकेचे जे आमचे हे आहेत निगम आयुक्त यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही, आम्ही निगम आयुक्ताकडे हे सारे विषय ठेवले. निगम आयुक्तांनी एक कमिटी नेमली. त्या कमिटीला या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पटवून दिलं की आम्ही यांना किमान वेतन देतो. किमान वेतन कुठल्या देतात हे माहिती आहे का? दुकान आणि स्थापनेवर काम करणारं किमान वेतन या अधिकाऱ्यांना ते लोक, या कर्मचाऱ्यांना ते लोक देतात आणि त्यांना पटवून दिलं. आणि त्या कमिटीने आम्हाला उत्तर दिलं की यांना किमान वेतन भेटत आहे. पण आम्हाला लेबर कमिशनरने एक पत्र दिलं, नागपूर महानगरपालिकेला दिलं की यांना किमान वेतन मिळत नाही. किमान वेतन यांना मिळत नाही कारण की यांचे किमान वेतन 23,000 रुपये पाहिजे आहे. एक इंजिनियर कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी हा दुकान स्थापनेचे पगार याला देता येत नाही. या साऱ्या बाबी लेबर कमिशनरकडनं आपले निगम आयुक्तांना पटवून देण्यात आला आहे. तरी पण लेबर कमिशनर ऐकत नाही आहे आणि OCW कंपनी ऐकत नाही आहे. या कर्मचाऱ्यांना 15 दिवस 1 महिन्याआधी काढून टाकण्यात आला आहे आणि यांच्यावर अन्याय आहे. या कारणामुळे आम्ही उद्यापासून एक आंदोलन या कर्मचाऱ्यांना घेऊन करणार आहे. हे कर्मचारी बिचारे आज बेरोजगार झाले, यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
तुम्ही अध्यक्ष असताना सुद्धा याच्यावर उपासमारीची पडली आहे, कारण की तुम्ही इतक्या वर्षापासून याचं काम बघताय मजदूर कामगार संघटनेचं. मग यांच्यावर उपासमारीची पाळी येण्याचं कारण काय? त्याचं कारण असं आहे की जेवढे प्रयत्न आम्ही केले पाहिजे की यांना किमान वेतन द्यावा, तेवढे प्रयत्न आम्ही नागपूर महानगरपालिकेचे निगम आयुक्त असो की OCWचे अधिकारी असो यांना पटवून दिलं, पण ते त्यांची हिटलरशाही एवढी जास्त वाढून गेली आहे ते काहीच ऐकायला तयार नाही. आंदोलनाव्यतिरिक्त तुमच्या पुढच्या अजून काय भूमिका राहणार आहे? किती दिवसात त्यांनी मागण्या तुमच्या पूर्ण कराव्या? 7 दिवसात आम्ही एक साखळी धरणा उपोषण करू. धरणेनंतर आम्ही आमरण उपोषण करू. आम्ही या बाबीची माहिती निवडणूक असल्यामुळे आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे कामात खूप व्यस्त होते. त्यांच्या कानावर हे टाकलं आहे. त्यांनी सांगितलं की थोडंसं निवडणूक होऊ दे, आपण पाहून घेऊ, पण त्यांना थोडी वेळ नाही आहे आणि कंपनीने जे यांना जास्त दिवस काढून राहू दिलं तर ते नंतर घेण्यासाठी आणखी काहीतरी तर लावतील आणि यांना कामावर येऊ देतील नाही अशी तयारी आहे. आणि अनेक कर्मचाऱ्यांना ती कंपनी काय सांगत आहे की जर कोणी किमान वेतन मागितला आणि कोणी किमान वेतन मागून जर आमच्या विरोधात युनियन बनवली तर आम्ही जसे 100 कर्मचाऱ्यांना काढून टाकू तसं बाकीच्या सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकू. असे बाकीचे कर्मचारी पण दहशतमध्ये आहेत त्या ठिकाणी. ही एक बाब OCW कंपनीची मनमानी सुरू आहे. आपले जे आंदोलन करणार आहे ते काळ्या फिती बांधून आपण विरोध करणार आहात की मूक आंदोलन? आणि आम्ही धरणे आंदोलन करणार आहे. धरण्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहे. 100% मी स्वतः पण आमरण उपोषणाला बसणार आहे. कुटुंबासहित या कर्मचाऱ्यांच्या परिवारासकट आम्ही त्या ठिकाणी उपोषणावर बसणार आहे. सर, नियमानुसार यांना कर्मचाऱ्यांना किती पगार द्यायला पाहिजे? नियमाप्रमाणे यांचे किमान वेतन 23,000 रुपये दिलं पाहिजे यांना, आणि यांना कंपनी फक्त 13,000 रुपये देत आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून यांना किमान वेतन त्या कंपनीने दिल्याचे नाही. इनको पेमेंट नहीं मिल रहा है, कम से कम 10-15 साल से इनको किमान वेतन नहीं मिल रहा है. जब से ये काम कर रहे हैं तब से इन लोगों को किमान वेतन नहीं मिल रहा है. कई जगह पर ये भी देखा गया है कि मस्तर के ऊपर में जो कर्मचारियों का सिग्नेचर जो दिया जाता है, पेमेंट उसके विपरीत दिया जाता है. तो इसके ऊपर आपने ध्यान आकर्षित नहीं किया था कि जैसे उनका पेमेंट यदि ज़्यादा है तो उनको मतलब ज़्यादा पेमेंट पे सिग्नेचर लेते और कम पेमेंट दिया जाता है, तो कभी आपने मस्टर चेक नहीं किया? सारा जितने प्रयत्न होते हैं उतने प्रयत्न हम लोगों ने इन लोगों को किमान वेतन मिले इसलिए कर लिए हैं, लेकिन कंपनी इतनी मनमानी कर रही है कि वो सुनने को कुछ बात तैयार नहीं है. हम लोगों ने कम से कम 5 बार कंपनी के सामने आंदोलन किया. कंपनी के जैसी हम लोग कंपनी में गए वो लोग पुलिस बुला के रख लेते पहले और बाकी कर्मचारी को आने देते नहीं. 4 लोगों को बुलाते. प्रवीण जी हमारे भारतीय जनता पार्टी के आमदार प्रवीण जी जटके ने भी अनेक प्रयत्न किए. उन्होंने भी लेबर निगम आयुक्त से बात किया, लेबर कमिश्नर से बात किया और OCW के जो KMP सिंह और उनकी जो डायरेक्टर है दिल्ली में कोई बैठे हैं उनसे सबसे बात किया. उन्होंने भी बहुत प्रयत्न किया, लेकिन उनकी जो OCW जो मनमानी कर रही है ये मनमानी बहुत ज्यादा कर रही है. इस नाते हम लोगों को ये वाला कदम उठाना पड़ा.